नमस्कार मी संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण काल कटिंग केलं होतं प्रिन्स कट ब्लाऊजचं, तर त्या पद्धतीने आपण आज ब्लाऊज शिवून पाहूया. तर कशा पद्धतीने शिवायचं असतं तेही तुम्हाला सांगते. तर पहा, हा पाठीमागचा भाग आहे. हा पाठीमागचा भाग मी अशाच पद्धतीने इथे ठेवत आहे. हा अशा पद्धतीने पाठीचा भाग ठेवला आहे. आता जो समोरचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. आता इथे आपलं एक राहिलेलं आहे की आपल्याला आकार कट करायचा आहे. पहा, तो आधी आपण आकार कट करूया. समोरच्या भागाचा आकार द्यायचा आहे. तो आकार कशा पद्धतीने द्यायचा असतो ते तुम्हाला सांगते. तर इथून जो आपली रेष आहे, कारण आपल्याला 2 पार्ट करून घ्यावे लागणार आहेत. तुम्ही डायरेक्टही शिवू शकता. जर तुम्हाला 2 पार्ट करायचे असतील तर याचा मध्य करून घ्यायचा. जी रेष आलेली आहे क्रॉस पॉईंटचा मध्य म्हणजे 6 आला, इथे मध्य करून घ्यायचा आहे व इथे पाव इंच अंतर द्यायचं आहे व इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने खाली जाईल व आकार हा दिलेला आहे तो इथून कट करायचा आहे, म्हणजे आपला जो आकार आहे तो पक्का येईल. आता पहा, तुम्हाला जर डायरेक्ट शिवायचं असेल तर आकार कट करण्याची गरज नाही. हा आपला वजा झालेला भाग आहे. हे आपलं. आता इथे पहा, थोडासा आपल्याला हा पॉईंट वजा करावा लागेल व आकार थोडासा गोलाकार करून घ्यावा लागेल. तर इथे मी अशा पद्धतीने पॉईंट मायनस करून घेत आहे व हा शेप अशा पद्धतीने घेत आहे. किंचितच आपल्याला कटिंग करून घ्यावं लागेल. आता इथे पहा, जो अपेक्स पॉईंट आलेला आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने एक पॉईंट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा आपला अपेक्स पॉईंट आहे. तर आता हेच आपण माप कशा पद्धतीने टाकायचं असतं ब्लाऊजवरती ते तुम्हाला शिकवते. आता हा मी इथे ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे, पाठीचा भाग ठेवला आहे इथे. आता हा आपला जो भाग आहे तो पार्ट इथे अशा पद्धतीने ठेवत आहे. जिथे ॲडजस्टमेंट होईल तिथे ठेवून द्या तुम्ही. आता इथून आता हा अशा पद्धतीने पार्ट ठेवायचा आहे. पहा, इथून हा आकार जो आहे तो अशाच पद्धतीने ठेवा, किंवा जर तुम्हाला पॅक ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकता, म्हणजे तुमचं पॅक जे आहे ते समोरचा भाग अगदी व्यवस्थित पॅक येईल. आता मी अशा पद्धतीने ठेवते व इथे आपल्याला पाव इंच शिलाईसाठी वाढवून घ्यावं लागेल. हा आपला अपेक्स पॉईंट आहे, इथून आपल्याला अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे. बाकी काहीही माप वाढवायची गरज नाही, जितकं शिलाईसाठी लागेल तितकंच वाढवायचं आहे. आता बाकीचं जे मार्जिन आहे ते त्याच पद्धतीने कट करायचं आहे. आता इथे मी काही मार्जिन ठेवलेलं नाही आहे, कारण समोर तुम्ही पॅक करणार असाल तर इथे काही वाढवण्याची गरज नाही. समोर जर काज बटन पट्टी करायची असेल तर आपली तयार येईलच, त्यामध्ये आपलं मार्जिन ॲड होईल. आता इथे मी हा दुसरा पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवत आहे. तोही इतका, जेवढी तुम्ही शिलाई ठेवणार असाल तितकाच वाढवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त शिलाई हवी असेल तर जास्त तुम्ही इथे ॲड करू शकता. अर्धा इंचपर्यंत तुम्ही वाढवून घ्यायचं आहे. इथून जसा आकार आहे तशाच पद्धतीने आकार देऊन कट करायचं आहे. आता हे आपले समोरचे भाग झालेले आहेत. आता पाठीमागचा जो आकार आहे तो आकार अशाच पद्धतीने येईल. मी पाठीमागे पॅक करत आहे कारण मला वेगळा गळा बनवायचा आहे, तर त्यासाठी मी अशा पद्धतीने आखून घेत आहे.
आता मी ते कट करून घेत आहे. समोरचा गळा जितका हवा आहे तितकाच घेतलेला आहे मी, म्हणजे 7 इंचाचा गळा घेतलेला आहे समोरचा. हा आता आपण तुम्ही इथूनही मधूनही कट करू शकता. पुढे काज बटन पट्टी हवी असेल तर, किंवा पॅक हवा असेल तर तशाही पद्धतीने ठेवू शकता. आता जो गळा आहे त्या पद्धतीने मी हा पॅटर्न कट करते. आता पाठीमागचा भाग जो आहे त्याच पद्धतीने आकार फक्त कट करत नाही, कारण वेगळा गळा घ्यायचा आहे व कॅनव्हासवरती कट करावा लागेल, तर त्यासाठी आकार काही कट करत नाही मी. अशा पद्धतीने हे आता अस्तरचा भाग कापलेला आहे, तर आता बाही मी नंतर कट करीन. आता पीसवरती कशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं ते दाखवते. आधी आपल्याला थोडीशी प्रेस लावून घ्यावी लागेल. आता पाठीचा भाग जो आहे तो इथे अशा पद्धतीने असेल, किंवा डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही पाठीचा भाग ही असा प्लेन घेऊन याची तुम्ही डिझाईन बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने इथे ठेवत आहे, कारण पाठीचा जो पार्ट आहे त्याची डिझाईन बनवायची आहे. हा भाग इथे जिथे ॲडजस्टमेंट होईल तिथे तुम्ही ठेवून पार्ट कट करायचे आहेत. आधी हा पॅटर्न कट करून घेते मी. आता ह्याची आपल्याला डिझाईन बनवायची आहे, त्यासाठी मी इथून सरळ कट करून घेते. आता हा पार्ट जो आहे तो मी समोरच्या साईडला काज बटन पट्टी करणार आहे, त्यासाठी मी इथे आता ओपन ठेवत आहे. किंवा जर तुम्हाला पॅकच बनवायचं असेल तर इथे तुम्ही अशा पद्धतीने ठेवू. अशा पद्धतीने ठेवून कट करू शकता. आता हा पार्ट आहे तो इथे ॲडजस्ट होतो, तर मी इथे ठेवून कट करत आहे.
आता तुम्हाला मी पाठीमागचं कटिंग, समोरचं कटिंग व कशा पद्धतीने ब्लाऊज कट करून अस्तरवरती ठेवून कशा पद्धतीने कट करायचं असतं व मेन लाईनिंगवर कसा कट करायचं असतं तेही तुम्हाला शिकवलेलं आहे. तर तो ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा आहे ते तुम्हाला पुढच्या भागात मी सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आता मी इथे फक्त समोरचा जो बाहीचं माप आहे ते तेवढं कट करते, तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला बाही कट झालेली आहे. तर आता हा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा असतो ते तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आता आपण ब्लाऊज हा कटिंग केला आहे. आता जोडताना आपण पहिल्यांदा अस्तरच्या ठिकाणी अस्तर अशा पद्धतीने जोडून घेणार आहोत. एका साईडला अस्तर असेल, एका साईडला आपलं मेन लाइनिंग असेल. हळूवारपणे टीप मारत जायचं आहे, जसा पॉईंट आपला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण पॉईंट आला तर व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी गोलाकार राऊंड येणं गरजेचं असतं. किती सुंदर पप तयार झाला आहे पाहू शकता इथे. आता दुसरी ही लाईन आहे ती मी अशाच पद्धतीने जोडून घेत आहे. पहा किती सुंदर पप तयार झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रिन्स कट करून शिवलात तर कोणतीही तक्रार येणार नाही कस्टमरची नाही, किंवा तुम्ही स्वतः जरी करून बनवून घातलात तरीसुद्धा तुम्हाला कळेल की किती सुंदर पद्धतीची मेजरमेंट ही आहे. तर मी आता लाइनिंगच्या ठिकाणी जे मेन लाइनिंग आहे त्याला मी जोडून घेत आहे. आता इकडचं ही पप तयार झालेला आहे. आता मी दोन्ही साईडची तुम्हाला जोडून दाखवले आहेत की किती सुंदर तयार झालेले आहेत ते. आता मी फक्त गळ्याला शेप देते व समोरचा आकार तेवढाच दाखवते. आता अशा पद्धतीने एकमेकावरती कापड ठेवून आपण आधी शेवटची जी लाईन आहे त्याच्यावरती टीप मारून घेत आहोत. आता इथे दाबटीप ही मारून घ्यायची आहे. दाबटीप ही अस्तरवरतीच आली पाहिजे.
अगदी झटपट ब्लाऊज शिवून होतो. कटिंग परफेक्ट असल्यामुळे जास्त कटिंग इकडे तिकडे होत नाही, त्यामुळे 15-20 मिनटात ब्लाऊज तुमचा रेडी तयार होतो. आता जो गळा आहे तो गळाही पलटी करून घेऊया. गळ्याला वेगळ्या कलरची पायपिंग लावायची आहे, त्यासाठी मी ते गळा पलटी करत नाही, पण तुम्ही पलटी करून घेऊ शकता. मी तुम्हाला फक्त फ्रंटचा पार्ट जोडून दाखवला आहे की कशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार होईल, समोरचा भाग कसा तयार होईल ते. एक्स्ट्रा बघा अगदी व्यवस्थित येतं, कुठेही कमी जास्त होत नाही. आता मी ते 2 पार्ट करून नंतर काजी बटन करून घेणार आहे, कारण समोरचा भाग आपल्याला समोरच्या भागाला काजी बटन करायची आहे, त्यासाठी म्हणजे हुक पट्टी करायची आहे. तर त्यासाठी मी समोरचे 2 पार्ट करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर पाठीमागं हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट तसं ठेवून पाठीमागच्या साईडला तुम्ही हुक पट्टी करू शकता. तर पहा किती सुंदर असा तयार झालेला आहे. पहा किती सुंदर तयार झालं. हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.